कसं वाटतंय? कारण ही मुलं तुम्हाला बऱ्याच वर्षापासूनही ओळखतायत आणि शिवाय तुमच्यासोबत मुंबईलाही आलेत, तर काय सांगाल या संदर्भात? फार छान वाटलं आणि यासाठी मी धन्यवाद देते BGSला, शांतीला, मुक्ताजींना. यांच्यामुळे मी या मुलांना भेटली आणि दरवेळेस भेटून उत्साह मनात येतो त्यांना भेटून आणि इतकी छान मुलं आहेत. त्यांना स्कोपची जी गरज आहे ती मुक्ताजी देत आहेत, त्यांना फॅसिलिटीज देत आहेत याचा मला आनंद आहे. आणि फर्दर एज्युकेशनसाठी पद्मश्री विखे पाटील इन्स्टिट्यूट पण शालिनीताईद्वारे हे पुढचं काम करता येईल याचाही मला आनंद आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षण जे आहे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललेलं आहे. अशा परिस्थितीत यासारख्या संस्थांची किती गरज वाटते आणि त्याचबरोबर राईट टू एज्युकेशन जरी असलं तरी सुद्धा ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी काय प्रयत्न व्हावे असं वाटतं? अशा संस्था खूपच जरुरी आहे आजच्या घटनेला. कारण तुम्ही जसं म्हटलं की शेवटच्या घटकापर्यंत अजून क्वालिटी एज्युकेशन पोचलं नाही. एज्युकेशन पोचलं असेल तरी आता आपण गव्हर्मेंट स्कूल्स पण ज्या पाहतो त्या इन्फ्रास्ट्रक्चर वाईज त्यांनी सुधारलेल्या आहेत, पण तरी क्वालिटी त्याचं एज्युकेशन जे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे ते इन प्रोसेस आहे. ते होतं आहे नक्कीच, पण इन प्रोसेस आहे. तर त्याच आपल्याला खूप गरज आहे की प्रत्येक मुलाला एक सर्टन लेवल ऑफ एज्युकेशन खूप गरजेचं आहे जे त्यांना लहानपणी मिळायला पाहिजे. त्यामुळेच त्यांची पुढे प्रगती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. जसं एज्युकेशन महत्त्वाचं आहे तसंच आपल्याकडे हेल्थ सेक्टरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आज सकाळी यवतमाळमध्ये एक घटना घडलेली आहे की तिथं वेळेत प्रसूतीसाठी गेलेल्या मुलीला उपचार मिळाले नाही. मुलीचं बाळ जे आहे ते दगावलेलं आहे. आजही आपण कोविडच्या काळातले अनुभव घेतलेले आहेत, आताही अनुभव घेतोय. हेल्थ सेक्टरबाबत आपल्यामध्ये उदासीनता जी आहे ती पाहायला मिळते. मला वाटतं जसं एज्युकेशन सेक्टर आणि हेल्थ सेक्टर हे अजून आपल्या देशात खूप काही यात करायचं आहे. याच्यात मोदीजी आपले पंतप्रधान मोदीजी पॉलिसीज पण आणत आहेत आणि वेगवेगळे हेल्थ सेक्टर असो एज्युकेशन सेक्टर्सच्या पॉलिसी इन प्लेस आहेत, पण त्याची अंमलबजावणी अजून शेवटच्या घटकापर्यंत झालेली नाही आहे नक्की. पण ती होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं जरुरी आहे. असे NGOज असो, खूप छोट्या छोट्या संस्था असो किंवा आपले गव्हर्मेंट स्कूल्समध्ये जे टीचर्स असो त्यांनाच अपग्रेड करणं असो किंवा आपले गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असो त्यांची इन्फ्रा आहे पण खूपदा तिकडे क्लेनलीनेस नसते, सफाई नसते. ह्या सगळ्या गोष्टी पाहणं. दुसरं मेडिकल कॉलेजेस आपल्याला जास्त पाहिजे आता, कारण पर पर्सन जर मेडिकल कॉलेजेस पाहिले तर एका डॉक्टरवर खूप स्ट्रेन येतो. त्यामुळे तर ते कॉलेजेस वाढणं ज्याचं पण आपलं इन प्रोसेस आहे, कॉलेजेस पण वाढत आहे. तर हे सगळं मिळून खूप फरक पडेल. पण जसं आपल्याला माहीत आहे सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड इंडिया भारत हा आपला देश आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर्स पण जास्त लागतील, इन्स्टिट्यूट्स जास्त लागतील आणि प्रत्येक एरियामध्ये जास्त लागतील. थोडं पॉलिटिकल, कारण तुम्ही जरी सोशल ॲक्टिव्हिस्ट असला, वेगवेगळे कामं करत असला तरी तुमचा एक पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे. ज्या पद्धतीनं हे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यानंतर सतत गद्दार म्हणून शिंदे गटातल्या लोकांना संबोधलं जातं आहे. आजही आदित्य ठाकरे जळगावमध्ये आहेत, केसरकर असतील किंवा काय, ते सगळ्यांना गद्दार म्हणतात. शिंदे फडणवीसांचं सरकार हे जे आहे बेकायदेशीरित्या सत्तेत आलेलं आहे असा आरोप सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारानंतर सुद्धा होतो. तुम्ही शिंदे आपले एकनाथरावजी शिंदे CM यांचं भाषण ऐकलं असेल सभागृहात. ते भाषण ऐकल्यावर कोणीही असं म्हणू नाही शकत की हे गद्दार आहे. मी एवढंच म्हणेन. आणि दुसरी गोष्ट शिंदेजी आणि तो गट जो होता आणि शिंदेजींचं नेतृत्व हे ॲक्च्युली आपल्याला आधीपासून पाहिजे होतं आणि ते आता मिळालेलं आहे. आणि मला वाटतं त्याचं ते सोनं करतील आणि तशी त्यांच्यामध्ये अबिलिटी आहे. मला वाटतं आता राईट पर्सन इन राईट प्लेस आहे आणि देवेंद्रजी आहेत त्यांच्या सोबतीला. मला वाटतं महाराष्ट्राचं जे एक सगळं थांबलेलं स्थगिती सरकार होती ती गेलेली आहे. आता पास चालणारी सरकार आपल्याकडे आहे आणि ती नक्कीच डिलिव्हर करेल. पण ज्या पद्धतीनं विरोधक बोलत आहेत, मंत्रिमंडळाला विस्ताराला झालेला विरोध असेल, अजूनही अनेक मंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचलेले नाही आहेत, अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली, लोकांना जागेवरती अजूनही मदत मिळालेली नाही आहे, त्याबाबत टीका होती. मला वाटतं जिथले अधिकारी आहेत, जिथले कॉर्पोरेटर्स आहे, MLAs आहेत, ते सगळे तिथे पोचत आहेत. काही जागा असतील
जिथे अजून रीच नसतील झाल्या तर मला वाटतं ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तुम्हीच हे समोर आणाल तर लगेच ते होईल. तर एक तुम्ही पण स्तंभ आहात, ज्यात तुम्ही जर आपली ही ड्युटी केली तर मला वाटतं लोक लगेच उठून उभे राहतील आणि ते कामं करतील. अमृताजी, बरेच दिवसात झालं तुमचं कुठलं नवीन सॉन्ग किंवा अल्बम आत्ता आलेलं नाही आहे. तुमचा एक स्पेशल वर्ग आहे जो वाट बघत असतो, यासाठी काय सांगाल? माझं कालच एक गाणं आलं, अच्युतम केशवम, जन्माष्टमीच्या दिवशी. ते नक्की ऐकाल आणि लहान मुलांना पण ऐकवाल. आपली संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आणि हे संस्कृतीमध्ये आहे. मॅडम, आज उपमुख्यमंत्री मुंबईत असं म्हटले का मुंबई महानगरपालिकेत भगवा फडकवणार, कशा पद्धतीने बघता? कारण तुम्ही पण याआधी खूप सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेचे रस्ते किंवा त्या संदर्भात ट्विट केलेले. काय वाटतं एकूण मुंबईच्या एका निवडणुकीच्या संदर्भात राजकीय भाषण किंवा राजकीय भाष्य उचलली? मला वाटतं आता जो पहिल्या गटाचं शिवसेना होती त्यांचं राज्य 25 वर्ष आणि जास्त मुंबई महानगरपालिकेवर राहिलं. ते असूनसुद्धा आपल्या नद्या, आपले समुद्र, आपले रस्ते, आपली वाहतूक, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बिलकुलच मागासलेलं आहे. ज्या प्रकारे पुढे यायला पाहिजे होतं त्या प्रकारे आलं नाही. आणि जेव्हा प्रयत्न केला गेला की लवकर व्हावं हे या इन्फ्रा प्रोजेक्ट्स लोकांच्या कन्व्हिनियन्ससाठी, तेव्हाही त्याला स्थगिती दिली गेली. तर मला वाटतं की आता बदलाव येणं जरुरी आहे आणि बदलावांनीच स्पेशली मुंबईच्या माणसाला एक बेटर लाईफस्टाईल मिळेल, जीवनशैली मिळेल. तर आता बदलाव हवा जरुरी आहे. हे सगळं सत्तांतर झालं. त्या सत्तांतरामध्ये एक गोष्ट प्रकाशानं सांगितली जात होती की हे जे काही केलं जाते हे हिंदुत्वासाठी केलं जाते. नेमकं हिंदुत्व म्हणजे काय असं वाटतं? आणि हिंदुत्वासाठी करत असताना विकासाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याची सोडवणूक कशी झाली पाहिजे? कारण की कालचा जो गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्याचा निर्णय आहे त्याच्यावरती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये टीका होती. मॅडम, याला जोडूनच ईडीचा गैरवापर होता असं म्हटलं. ईडीचा गैरवापर होता असं विरोधाकडून नाही, मी तुम्हाला हे सांगते, ही सरकार हीच यायला पाहिजे होती आधी. ती आता आली आहे. त्याच्यात हिंदुत्व असेल एका प्रमाणात आधी झालेली गद्दारी असेल, एका प्रमाणात यांच्याच गटाला, शिंदेजींच्या गटाला जी प्रायोरिटी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या डेव्हलपमेंटसाठी ती न मिळणं, हे सगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे सगळं झालं. तर मला वाटतं हे त्यांची जी समज होती पूर्ण सिच्युएशनला घेऊन जे चालू होतं ढिलं राजकारण, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सरकार हे सरकार अस्तित्वात येण्याआधी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येण्याआधी तुम्ही पहाटेचा मुख्य शपथविधी जो आहे तोही पाहिलेला आहे आणि नंतरचं आत्ताही पाहिलेलं आहे. पण या पहाटेच्या शपथविधीबद्दल अजून कुणीच काय बोललं नाही. नेमकं काय घडलं होतं? कारण आत्ता तुम्ही सांगितलं की जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार अस्तित्वात येत होतं त्यावेळेस रात्री हे दोघं जण भेटत होते. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी असं नव्हतं म्हटलं की ते भेटत होते. मी म्हटलं होतं ते उडी लावून गॉगल घालून मास्क घालून बाहेर जायचं. मला हे नाही माहित की ते कोणाला भेटत होते. ते शिंदे होते की अजित पवार हे मला माहिती. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी काय होत होतं हे सुद्धा मला माहिती नाही. मग त्यावेळेस जो पहाटे का ते अजूनही सस्पेन्स आहे. अजित पवार आणि फडणवीसांचा जो शपथविधी झाला होता तो अजूनही सस्पेन्स आहे. खूप उत्सुकता आहे लोकांना की त्यावेळेस नेमकं काय झालं. नाही, जसं मी पण बोललेली गमिनी कावा होता आणि त्या पुढे काही आतल्या गोष्टी असतील तर या लोकांना माहीत असतील. याची पुस्तकं येतील तेव्हा आपल्याला वाचावं लागेल. कोणाची पुस्तकं येतील नेमकी? देवेंद्रजींची येतील किंवा अजित पवारजींची येतील. खूप काही यांचं जीवनात आहे ना सांगण्याला आहे. कारण एकनाथ शिंदेनी जो आत्ता प्रयोग केला 50 आमदारांच्या बरोबर, ते म्हणताय का हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले, हाच प्रयोग त्यांनी 2.5 वर्षापूर्वीच करायला होत असं वाटतं का तुम्ही? मला वाटतं जर आपण काय म्हणतात फॅमिली जे नेपोटिझम आहे, जात फॅमिली वाद जर दूर ठेवला तर शिंदेच खरे उत्तरदायित्व त्यांच्यात होतं ते पुढे नेण्याचं शिवसेना, आणि आता ते नेत आहेत याची मला. पण फडणवीस साहेबांनी म्हटलं तुम्ही पुन्हा येईल, मग फडणवीस साहेब CM व्हायला हवे होते असं तुम्हाला काही तुमची इच्छा आहे असं काही? ज्या दिवशी ते विरोधी पक्षनेते झाले तेव्हा ते पुन्हा आलेलेच होते. पुन्हा कशासाठी यायचं होतं? तुमच्या सेवेसाठी. ते जर त्याच दिवशी आले तर ते आता पुन्हा आलेले पुढच्याच दिवशी, ज्या दिवशी त्यांनी हे म्हटलं, आणि ते आता पुन्हा राहतील जन्मभर त्यातच राहतील. काल जे काही ब्राह्मण महासंघांनी
मागणी केली का देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभातून उमेदवारी द्या. पण राष्ट्रवादीचे जे काही महिला नेते त्यांनी टीका केलेली का पुणेकर देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारणार नाही अशा पद्धतीची टीका देखील केली. हे कोणाला पद म्हणजे गार्डियन मिनिस्टर तिथे बनणं किंवा लोकसभा लढणं हे सगळं यांच्या इंटरनल गोष्टी आहेत. मला इतकं माहीत आहे देवेंद्रजींची जन्मभूमी कर्मभूमी नागपूर आहे, तर तिथनं इतक्या लवकर तर त्यांची नाळ सुटू नाही शकत. ठीक आहे, थँक्यू मॅम, थँक्यू मॅम.